वेड भाग 3. तुझ्याकडून आज ना उद्या होकार मिळेल असं समजू का? तिच्या नजरेत स्वतःची नजर गुंतवतच त्याने तिला विचारलं. तिच्या तोंडून उत्तर ऐकण्यासाठी तो खूप आतुर झाला होता. अचानकपणे त्याने केलेल्या प्रश्नामुळे ती मात्र थोडीशी गोंधळून गेली. निनादला हो बोलावं की नाही या चक्रव्यूहाच्या कात्रीत ती सापडली होती. एवढा पण वाईट नाही आणि मुळात वाईट आहेच नाही, हीच परफेक्ट. त्याच्या नजरेत बघत ती स्वतःशीच बोलत होती. मधून तिच्या गालावर खळी उमटली. अजून पण कन्फ्यूज आहेस का? त्याने नाराजीच्या सुरातच तिला विचारलं. त्याने केलेला चेहरा बघून तिला हसूच आलं. ती हसतच त्याला नाही म्हणाली. म्हणजे आज ना उद्या होकार मिळेल असं समजू ना? त्याने अतिउत्साहित होत तिला विचारलं. तसं तिची मान हो मध्ये डोलली. येस. तो खुश होतच मोठ्याने ओरडला. जल्लोष करू लागला तो. अहो हळू. ती हसतच त्याला म्हणाली. सॉरी, मी थोडं ओव्हर रिॲक्ट झालो. केसांवरून हात फिरवत तिच्याकडे लाजतच तो बघू लागला. तिला ओशाळल्यासारखं झालं. मगाचसारखं ओढणीसोबत चाळा करतच त्याच्याकडे लाजऱ्या नजरेने बघत शांत बसून राहिली. तिची ती अदा बघून तो आणखीनच घायाळ झाला. दोघेही एकमेकांच्या नजरेत बघत कोणत्या तरी वेगळ्याच जगात हरवून गेले. निनादच्या मोबाईलची रिंग वाजली आणि दोघेही वास्तविक जगात आले. उद्या परत भेटूयात? निनादने बॉसचा फोन कट करतच तिला विचारलं. चालेल. तिने सुद्धा जास्त आडेवेडे न घेता लगेचच त्याला हो बोलून मोकळी झाली. थँक्स. निनाद खुश होतच तिला म्हणाला. त्याचा मोबाईल पुन्हा रिंग होऊ लागला. त्याचा वारंवार रिंग होणारा मोबाईल त्याच्या मनातील अस्वस्थता वाढवत होता. कारण बॉसचा फोन त्याला येत होता. मला निघावं लागेल. माझा बॉस माझं हाँगकाँगचं प्रोजेक्ट संपेपर्यंत मला थोडंसं ॲडजस्ट कर प्लीज. रडवा चेहरा करत तो तिला विनवणी करू लागला. बॉसचं नाव मोबाईल स्क्रीनवर बघताच तो तिला दाखवू लागला. त्याने केलेला चेहरा बघून तिला पुन्हा हसू आलं. इट्स ओके. गुड नाईट अँड थँक्स माझ्यासोबत छत्री शेअर करत मला इथपर्यंत सोडलं त्याबद्दल. केसांची बट कानामागे सारतच तिने त्याला म्हटलं. मी मगाशी मस्ती करत होतो ग. तुला हवी तर ही छत्री ठेव तुझ्याकडे. मी भिजत जाईन. निनादने स्वतःच्या डोक्यावर धरलेली छत्री बाजूला करत मैथिलीच्या डोक्यावरती धरली. भिजतोयस का असं? आजारी पडशील ना? एकेरी शब्दातच ती त्याला म्हणाली. त्याच्यासोबत बोलतच ती थोडी त्याच्या जवळ सरकली. त्याच्या हातावर हात ठेवत त्याने छत्री दोघांच्याही वर धरली. हे ऐकायला छान वाटलं ग. स्वतःचे ओठ अगदीच तिच्या कानाजवळ नेतच तो म्हणाला. तू इतक्या जवळ येताच तिचं हृदय मात्र त्याला स्वतःमध्ये सामावून घेण्यात थोडी जास्तच घाई करू लागलं. मान डाव्या बाजूने झुकवत तिने त्याच्यापासून पळ काढला. उद्या किती वाजता आणि कुठे भेटायचं ते तू सांगितलंच नाहीस? त्याने मोठ्याने ओरडतच विचारलं. जिथे तुम्ही सांगाल तिथे मी येईल. इमारतीच्या छताआड उभी राहतच ती उत्तरली. रात्री व्हॉट्सअपवर मेसेज केला तर चालेल ना? अजून एका गोष्टीची परमिशन त्याने तिच्याकडून घेतली. होकारार्थी मान डोलवत तिने त्याला हो म्हटलं. धन्यवाद मॅडम. आता निघू मी? निनादने विचारलं. खरं तर त्याने तिथून जाऊच नये असं तिला वाटत, पण मनात दाटून आलेल्या भावना तिने मनातल्या मनातच पुसून टाकल्या आणि त्याला हो म्हटलं. तो सुद्धा तिचा निरोप घेत घराच्या दिशेने निघाला. चल हवा येऊ द्या, चल हवा येऊ द्या, डोक्याला शॉट नको हवा येऊ द्या. ही सिरियल चालू झाली म्हणजे 9:30 वाजले वाटतं. आज इंडिया पाकिस्तानची मॅच असताना या सिरियलला सुट्टी घ्यायला काय प्रॉब्लेम होता? पूर्ण मूडच गेला. पायातील ओले शूज दाराबाहेर उतरवतच निनाद स्वतःशीच पुटपुटू लागला. आई. जोरजोरात दरवाजा ठुठवत तो स्वतःच्या आईला आवाज देत दाराबाहेर उभा होता. पण आतून दरवाजा उघडण्याचं नाव कोणी घेत नव्हतं. नेहमीच्या सवयीप्रमाणे घरातील लँडलाईनवर त्याने फोन फिरवला. तसं दुसऱ्याच क्षणी त्याच्या आईने दरवाजा उघडला. बेल आतून बंद का करता यार तुम्ही लोक? आणि खाली फर्स्ट फ्लोअरपर्यंत टीव्हीचा आवाज येतोय. निनाद तक्रारीच्या सुरातच स्वतःच्या आईला म्हणाला. त्याच्या आईने स्वतःची तिरपी नजर त्याच्या आजीकडे टाकली.
आजी मात्र झी मराठीवरच्या मराठमोळ्या मालिकेत गुंतून गेली होती. आजी, निनाद आजीला आवाज देऊ लागला, पण टीव्हीचा आवाज इतका मोठा होता की त्याचा आवाज तिच्यापर्यंत पोहोचतच नव्हता. बाबा, आज इंडिया वर्सेस पाकिस्तान मॅच आहे. कधीतरी आजी समोर बॅटिंग करून रिमोट काढून घ्या तिच्याकडून. नुसतं काय फिल्डिंग करत बसता तुम्ही? 65 इंचेसचा टीव्ही असून त्यावर लाईव्ह मॅच बघण्याचं सुद्धा तुम्ही सुख तुमच्या या नातवाला देत नाही. फक्त आणि फक्त त्या 65 इंचेस टीव्हीचे हप्ते माझ्या अकाउंटमधून जात आहेत. त्याचं दुःख मात्र मी दर महिन्याच्या 5 तारखेला थोडंसं दुःखी होऊन एकटाच कुठल्या तरी कोपऱ्यात बसून व्यक्त करत असतो. पण तुमच्यावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. ह्याचं खूप वाईट वाटतं. निनाद खोटं खोटं रडून दाखवतच आजोबांना बोलू लागला. 65 इंचेसच्या टीव्हीपेक्षा माझ्या नातवाच्या गळ्यात हात टाकून त्याच्या 10 इंचेसच्या टॅबमध्ये त्याच्या वयाचं बनवून मॅच बघण्याचा जो आनंद आहे तो कशात नाही बघ. त्याच्या आजोबांनी सुद्धा त्याला गमतीत उत्तर दिलं. तुम्ही हा डायलॉग मारणार हे माहिती होतंच मला, म्हणून तर टॅबमध्ये मी चार्जिंगच नाही केली आणि चार्जर सुद्धा लपवून ठेवला. मॅच बघायची असेल तर ती ह्या टीव्हीवर, नाहीतर मी माझ्या मित्राच्या घरी जाऊन बसेल. माझ्याकडे भरपूर ऑप्शन आहेत. तुम्ही तुमचं काय ते बघून घ्या. आजोबांना चिडवतच निनादने म्हटलं. पाठीमागून हळूच त्याची आई आली, जिने त्याच्या कानावर झिडप घातली. आगाऊपणा नको हा निनू, त्यांना लावून दे मॅच. त्याचा कान ओढत आईने त्याला दम दिला. आजी, निनाद मोठ्याने ओरडला. तसं दुसऱ्या क्षणाला निनादच्या आईने त्याचा कान सोडून दिला. बाजूला असलेल्या टॉवेलने निनादचे केस पुसायला घेतले तिने. निनादच्या आजीने एक नजर आपल्या सुनेवर म्हणजेच निनादच्या आईवर फिरवली. त्यानंतर कानात खुपसलेलं मशीन बोटाने थोडा आणखी आत खुपसत ती पुन्हा टीव्ही बघू लागली. कामावरून आल्या आल्या मातोश्रींना त्रास द्यायला सुरुवात झाली म्हणायची. टीव्हीवरून स्वतःची नजर हटवत निनादचे वडील त्याला म्हणाले. पिताश्री, हे तुमच्या मातोश्रींबद्दल होतं की आमच्या? वडिलांची मस्ती करायला सुद्धा निनाद मागे पुढे बघत नव्हता. दोघांच्याही मातोश्रीबद्दल बोललास तरी चालेल. निनादचे वडील हसतच म्हणाले. तुमच्याकडे आमचं लक्षच गेलं नाही पिताश्री, नाहीतर तुम्ही असताना एवढे धाडस करण्याची आमची हिंमत. निनादच्या बोलण्यावर त्याचे आई वडील खळखळून हसू लागले. आता मस्ती पुरे, ते शर्ट काढ आधी, केस पण भिजलेत तुझे, ते पूस, मी जेवण गरम करायला घेते. निनादची आई टॉवेल निनादच्या हातात सोपवत तिथून जाऊ लागली. निनाद सुद्धा तिच्या मागोमाग निघाला. मला एवढ्यात जेवायला नको. मला माझ्या बॉसने भरपूर काम दिले, ते काम झाल्यावर जेवेल. आज मला तुझ्या हातची गरमागरम कांदा भजी खायचा मूड झालाय ग. आमच्या बहिणाबाई इथे असत्या तर खूप बरं झालं असतं. तोंडातून फक्त कांदा भजी हे नाव बाहेर पडायची खोटी, दुसऱ्या क्षणी गरमागरम कांदा भजीने भरलेली प्लेट तिने आमच्या हातात आणून दिली असती. ओलं शर्ट अंगावरून उतरवत तो बेडरूम मध्ये शिरतच स्वतःच्या आईला म्हणाला. डायलॉग बाजी पुरे, कांदा भजी बनवायला घेते मी. पण मला एक सांग, छत्री असताना भिजलासच कसा तू? निनादच्या मागोमाग बेडरूम मध्ये शिरतच त्याच्या आईने त्याला विचारलं. नशीब मी सांगितलं म्हणून छत्री तरी नेली त्याने, नाहीतर पूर्ण अंघोळच करून आला असता. आजीला बोलायला चान्सच मिळाला. हे बरं हिला ऐकू गेलं ग. आजी मॅच लाव ना ग टीव्हीवर. निनाद पुन्हा बेडरूम बाहेर आला. हॉलमध्ये डोकवतच तो आजीला म्हणाला. पण आजीने ऐकून न ऐकल्यासारखं केलं. कसली चालू आहे यार ही. पाय आपटतच आईला तो म्हणाला. आजी मॅच लावत नाही म्हणून मूडच गेलेला त्याचा. हळू, ऐकतील त्या. आईने डोळे मोठे करतच त्याला शांत बसण्याचा इशारा केला. असल्या गोष्टी तिला ऐकायला जातील? अशक्य. आजीला ऐकू जाईल म्हणून निनाद मोठ्याने ओरडला. ऐकते हो मी. मालिका संपू देत, मग बघतेस त्याच्याकडे. आणि सुनबाई, कांदा भजी करायला घेतेस तर थोडी जास्तीचीच कर, म्हणजे झालं. आजीने निनादच्या आईवर ऑर्डर सुरू. जास्तीचे कांदे हिलाच चिरायला दे. कांदे चिरताना डोळे जोमतील आणि मग टीव्ही बघण्याचा प्रश्नच येणार नाही. आम्हाला सुखाने मॅच तरी बघता येईल. निनाद हळूच त्याच्या आईच्या कानात कुजबुजला. निनादच्या बोलण्यावर त्याच्या आईला हसू आलं. तिने हसतच त्याच्या खांद्याला धरत त्याला बेडरूममध्ये ढकललं आणि स्वतः किचनमध्ये वळली. बेडरूममध्ये आल्या आल्या तो मात्र लॅपटॉप उघडून बॉसने व्हॉट्सअपवर केलेले मेसेज वाचण्यात व्यस्त झाला.
इथे मैथिली मात्र त्याच्याच विचारात हरवून गेले. निनाद घरी नीट पोहोचले असतील की नाही? हातातील ताट वाहत्या नळासमोर तसेच धरत ती स्वतःच्याच विचारात हरवून गेली होती. मैथिली, पाणी वेस्ट नको करूस ग बाळा. एकतर आज संध्याकाळी पाणीच नाही आलंय. टाकीत सकाळी आलेलं पाणीच आहे. उद्या सकाळी पाणी येईल का नाही ते सुद्धा माहिती नाही, तिची मामी तिला म्हणाली. नुकतंच त्या लोकांचं जेवण झालेलं. उरलेलं जेवण छोट्या पातेल्यात काढून रिकामी झालेली भांडी बेसिनमध्ये ठेवत होती. तोच मामा मैथिलीचा फोन घेऊन किचनमध्ये आला. निनादचा फोन असेल असा विचार करून साबणाचे हात पटकन नळाखाली तिने धरले. उरले हात तसेच मॅक्सीला पुसत मैथिलीने मामाच्या हातातून मोबाईल घेतला. दादा? मोबाईलच्या स्क्रीनवर झळकणारं नाव बघून चेहरा पाडतच ती म्हणाली. राहू दे मामा, एवढी 4 भांडी घासून झाली की मग करते त्याला कॉल. असं म्हणत तिने मोबाईल परत मामाच्या हातात सोपवला आणि बेसिनजवळ येऊन उभी राहत भांडी घासायला घेऊ लागली. नळ चालू करायला ती जाणार, पण मामीने तिला अडवलं. थोडीच भांडी उरली, ती घासते मी आणि इकडचं सगळं आवरते सुद्धा. तू जाऊन बाहेर बस, भरपूर मदत केलीस. मामी म्हणाली, तू पण सकाळपासून नुसती किचनमध्येच असतेस. तू जाऊन बस बाहेर, मी आवरते इकडचं सगळं. मामा, तुझ्या बायकोला घेऊन जा रे, मैथिलीने मामाला म्हटली. ना तू ऐकणार ना तुझी मामी. त्यापेक्षा मीच बाहेर जाऊन बसतो. दोघी आपापसात काय ते बघून घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं, एकमेकांसोबत हुज्जत घालत बसण्यापेक्षा भांडी घासा म्हणजे झालं. मामा मस्तीतच म्हणाला आणि तिथून निघून गेले. मैथिली आणि तिची मामी एकमेकींकडे बघतच हसू लागल्या. मामीला किचन आवरायला मदत करून झाली तसं मैथिली किचन बाहेर आली. टिपॉयवर ठेवलेला स्वतः मोबाईल स्वतःसोबत ती बाहेर बाल्कनीत घेऊन आली. दादाला फोन करण्याआधी तिने निनादला मेसेज केला. पोहोचलात का म्हणून तिने मेसेज करूनच विचारलं आणि दादाला फोन लावला. फोन केलीस ना? दादाने फोन उचलल्या तिने त्याला विचारलं. त्याच्यासोबत बोलताना ती नाराज होती. हो, तिथे सगळं ठीक आहे ना? तेच विचारायला कॉल केलेला. मैथिलीचा दादा तिची विचारपूस करतच म्हणाला. हो, इथे तर सगळं ठीक आहे. तू अचानक असं का विचारतोयस? काही झालंय का? मैथिलीने विचारलं. इथे सगळं ठीक आहे, मग ही वनिशा का माझ्यावर चिडचिड करतेय? मैथिलीच्या दादाने तिला विचारलं. आता तिने काय केलं? मैथिलीने दादाला पुन्हा प्रश्न केला. हे बघ मैतू, तुझ्या आयुष्यात जे काही घडलं, सगळ्यात आधी तर तू हे सगळं विसरून जा आणि मूव्ह ऑन हो. आज ना उद्या तुला लग्न करायचंच आहे. निनाद खरंच खूप चांगला मुलगा आहे. मावशीने आणि मामाने मुलाची सर्व चौकशी केली. फक्त त्यांनीच नाही तर मी सुद्धा बाहेरून सगळी चौकशी केली आहे त्याच्याबद्दल. खूप म्हणजे खूप चांगला मुलगा आहे तो. त्याहून तर त्याचा परिवार. शोधून असा मुलगा आणि असं कुटुंब तिला मिळणार नाही. म्हणून मी तुला त्याच्याबद्दल थोडा विचार करायला फोर्स करत होतो ग. तुझा जोपर्यंत या लग्नाला होकार नसेल तोपर्यंत कोणीही कसल्याच बाबतीत तुझ्यावर जबरदस्ती नाही करणार. पण आज वनिशा बोलत होती की तुला तो अजिबात आवडत नाही. म्हणजे मला एकदा तुझ्याकडून ऐकून घ्यायचंय. निनाद नकोच आहे का? दादाने तिला विचारलं. वनिशा तुला बोलली ते मला आधी वाटत होतं, पण आज त्याला भेटून काहीतरी वेगळं वाटतंय. मैथिली थोडीशी लाजतच म्हणाली. म्हणजे तुझ्याकडून होकार आहे का या लग्नाला? दादाने खुश होतच विचारलं. मैथिली होकारली. खरंच? तिच्या दादाला खूप आनंद झालेला. हो रे, पण दादा, मला थोडे दिवस पुण्याला जायचे. आई आणि आप्पांची खूप आठवण येते. प्लीज. मैथिली त्याला विनवणी करू लागली. अजिबात नाही या, तिचा दादा थोडं रागातच म्हणाला. प्लीज ना. मैथिली त्याला मस्का पॉलिश करू लागली. मला कामं आहेत, मी नंतर बोलतो, बाय. असं म्हणत तिच्या दादाने तिचा फोन कट करून टाकला. नाराज होत ती तशीच बाल्कनीत गॅलरीत उभी राहिली. पुन्हा स्वतःचा भूतकाळात तिच्या नजरेसमोरून तरंगू लागला. होऊन गेलेले क्षण तिच्या नजरेसमोरून जाऊ लागले. जसजसे ते क्षण नजरेसमोरून जातात तसं तसं भीतीने तिचे श्वास सुद्धा वाढू लागले. तिच्या हातातील मोबाईल व्हायब्रेट झाला आणि नजरेसमोर तरंगणाऱ्या भूतकाळातून बाहेर आली. नजर तिने मोबाईलवर टाकली. निनादचं नाव मोबाईल स्क्रीनवर बघून गोड हसू तिच्या ओठांवर आलं. मोबाईल हातात तसाच पकडत तिने थेट गच्ची गाठली.
आज नीनादसोबत खूप बोलावंसं वाटत होतं तिला. हॅलो. अचानकपणे वाढलेले श्वास रोखून धरतच ती म्हणाली. बिझी होतीस का? निनादने विचारलं. नाही. मैथिलीने एका शब्दात उत्तर दिलं. जेवलीस? त्याने विचारलं. हो, आणि तुम्ही? तिने सुद्धा त्याला सेम प्रश्न केला. आमचं अजून जेवण बनतंय ग. निनाद म्हणाला. तसं मैथिलीने कानावर धरलेला मोबाईल नजरेसमोर धरला. त्यात किती वाजलेत हे तिने पाहिलं आणि पुन्हा मोबाईल कानावर धरला. एवढ्या उशिरा? 10 वाजलेत. मैथिली थोडं गंभीरपणे त्याला म्हणाली. तसं बघायला गेलं तर जेवण रेडी होतं, पण मला कांदा भजी खावीशी वाटत होती. म्हणून आईला थोडं कामाला लावलं मी. तसं मी आहे त्यात ॲडजस्ट करतो. लगेच माझ्याबद्दल निगेटिव्ह विचार नको करूस. पण आज आहे त्यात ॲडजस्ट करायला मला नाही जमलं. सो आईकडे कांदा भजीसाठी फरमाईश केली. निनादने म्हटलं. तुम्हाला असं का वाटलं की मी तुमच्याबद्दल निगेटिव्ह विचार करायला लागेल? मैथिलीने त्याला प्रश्न केला. तुझ्या जागी मी असतो ना, तर मी असा विचार केला असता, की हा मला पण असंच त्रास देत बसेल जसं आईला देतोय. आई त्यात ॲडजस्ट करूच शकतो ना. एक दिवस भाजी चपातीवर ॲडजस्ट करायला काय जातंय? म्हणजे असा विचार करणं पण बरोबरच आहे, पण कधी-कधी असा विचार न करणं पण बरोबर आहे. तुला काय वाटतं? नीनाने तिला इतकं विचारलं, पण तो फास्ट बोलल्यामुळे मैथिलीच्या सगळं डोक्यावरून गेलं. तुम्ही असं फास्ट बोलून लागल्यावर माझं डोकं काम करायचंच बंद होतं. मैथिली दबक्या आवाजातच म्हणाली. म्हणजे तुला पण त्याच फिलिंग आहेत असं म्हणावं लागेल. निनादने तिची छेड काढतच म्हटलं. कोणत्या? मैथिलीला आपल्याला काही कळलंच नाही अशा सुरात बोलू लागली. ज्या फिलिंग मला तुझ्याबद्दल आहेत त्याच ग. निनाद म्हणाला. निनाद, तुम्ही मला कळेल अशा भाषेत बोला ना जरा. माझ्या हार्ड ड्राईव्हमध्ये तुमच्याकडून मिळणारा डेटा स्टोअर व्हायला टाईम लागतो आणि कधी-कधी तर तो ऑटोमॅटिकली फॉर्मॅट होतो. मैथिलीने इंजिनिअरिंग भाषेत बोलून निनादला गोंधळात पाडलं. तू आत्ता ह्या वेळेला ऑफिसमध्ये काय करतेस? निनादने विचारलं. ऑफिसमध्ये? मैथिलीने प्रतिप्रश्न केला. निनाद आपल्याला घरी सोडून गेला आणि अचानकपणे असा प्रश्न का करतोय हे तिला कळलं नाही. तुम्हीच मला घरी सोडून गेलात ना, मग मी ऑफिसमध्ये कशी असेल? मैथिलीने आठवण करून दिली. आता IT वाली भाषा माझ्यासोबत बोलत होतीस. मग मला वाटलं तू परत ऑफिसमध्ये गेलीस का काय? असं म्हणत निनाद हसू लागला. आणि तुम्ही मगाचपासून माझ्यासमोर प्रेझेंटेशन देत होते. मग मला वाटलं तुम्ही मला घरी सोडून थेट हाँगकाँगला पोहोचलात की काय? मला थोडंसं करेक्ट ट्रॅकवर आणायला मला असली भाषा बोलावी लागली. तुम्ही मला कळेल असं बोलत जा ना. मैथिलीने म्हटलं. दिल से सुनो, अपने आप समझ जाओगी. डायलॉगबाजी करण्यात निनाद खूपच हुशार होता. मैथिली पुन्हा हुंकारली. मग ठेवू? निनादच्या बोलण्यावर मैथिली काहीच प्रतिक्रिया देत नव्हती. त्याने फोन ठेवू नये असंच तिला वाटत होतं. तिची शांतता निनादला खूप काही बोलून गेली. ओके, नाही ठेवत मग, तो म्हणाला. हा? मैथिली म्हणाली. आय कॅन रीड युअर माइंड बेबी. तसं बघायला गेलं तर मला पण तुझ्यासोबत बोलावंसं वाटतंय. बट माझा बॉस वेटिंगवर आहे. त्याचे टेम्परेचर थोडं हाय होण्याआधी मी त्याचा कॉल रिसीव्ह करून ते नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करतो. चालेल? निनादने तिची परमिशन घेतली. मैथिली हसतच म्हणाली. एक बोलू? निनादने तिला विचारलं. आय नो, मी हसल्यावर छान दिसते. या वेळेला मैथिलीने तो न बोलताच त्याच्या मनातलं ओळखलं होतं. क्या बात है मॅडम, तुझ्या हार्ड डिस्कमध्ये डेटा सेव्ह होतोय वाटतं. निनाद तिची मस्करी करतच म्हणाला. सध्या तरी होतोय तो, पण त्यात व्हायरस जाण्याआधी बॉसचा फोन उचला म्हणजे झालं. मैथिली असं बोलताच निनाद हसू लागला. आणि त्याच्यासोबत ती सुद्धा. दोघांनीही एकमेकांचा निरोप घेत फोन ठेवला. ही इज परफेक्ट. मोबाईल छातीजवळ घट्टपणे कवटाळतच ती म्हणाली. मैथू. मामाने आवाज दिला तसं ती भानावर आली. आले. मोठ्यानेच ओरडत ती भरभर जिने उतरत खाली जाऊ लागली. मोबाईल व्हायब्रेट झाल्यासारखं तिला जाणवलं. निनादने मेसेज केला असेल असा विचार करून ओठावर गोड हसू सुद्धा आलं. क्षणाचाही विलंब न करता तिने मोबाईल हातात घेत तो अनलॉक केला. मिस यू अँड लव्ह यू अ लॉट. प्लीज कम बॅक. मेसेंजरवर
एका अनोळखी प्रोफाईलवरून तिला मेसेज आलेला. एवढे दिवस शांत झालेलं वादळ तिच्या भोवती घुटमळायला सुरुवात झालेली. आता पुढे काय होईल ह्या विचाराने ती खूप घाबरली. मोबाईल हातात तसाच पकडत ती धाप टाकत स्टेअरकेसवर बसली. कोणाचा मेसेज आला असेल मैथिलीला? नक्की काय झालंय पुण्याला ज्याने तिला मुंबईत यायला भाग पाडलं? कळेलच येणाऱ्या पुढील भागात. कथा आवडत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.